सर्वात आधी सर्वांना हॅप्पी रिपब्लिक डे. आणि आज मी बनवलेली आहे रवा इडली. ही इडली झटपट एका तासामध्ये बनून जाते आणि खायलासुद्धा चविष्ट आणि छान अशी स्पंची होते. छान मऊ इडली बनते ही. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी घेतलेली आहे इथे रवा, बघू शकता तुम्ही. मी इथे हा बारीक रवा घेतलेली आहे. तुम्ही जाडवाला म्हणजे याच्यापेक्षा जो ठोकळ रवा असते तो पण घेऊ शकता. तर मी इथे या वाटीने 3 वाटी रवा घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. 3 वाटी रव्यामध्ये मी इथे 1 वाटी दही टाकत आहे. दही टाकल्यानंतर आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे इथे पाणी. तर मी इथे साधारणतः 3 ते 4 वाटी पाणी टाकत आहे. तर मी आता इथे 1 वाटी टाकलेली आहे, छान अशी मिक्स केल्यासारखी केलेली. आणि त्यानंतर पुन्हा 1 वाटी टाकलेली आहे. म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून चेक करून घ्यायचं आहे की किती लागणार. आणि बघू शकता या प्रकारे ही कन्सिस्टन्सी करायची आहे या बेटरची. तर मी इथे 3 आणि थोडं म्हणजे 3.5 वाटी पाणी टाकलेली आहे. आता झाकून ठेवूया अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासानंतर बघू शकता आता हा बेटर तयार झालेला आहे इडली बनवण्यासाठी. तर आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी ते 1 चम्मच आणि थोडंसं मीठ टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडे बघा हा इडलीचं कुकर ठेवलेली आहे. याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मी इथे 1 लोटा पाणी टाकलेली आहे. आणि या पाण्याला आता उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आता आपण काय करून घेऊया, जे ही इडलीचे प्लेट्स आहेत त्यांना तेल लावून घेऊया. बघू शकता या प्रकारे असं तेल लावून घ्यायचं आहे. याच प्रकारे आता सर्व प्लेटांना तेल लावून घेऊया. एकूण हे 5 प्लेट आहेत आणि 5ही प्लेटांना तेल लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, पाणी उकळलं का नाही ते पाहायचं आहे. बघू शकता पाणी पण छान असं उकळलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला हा जो बेटर आहे यामध्ये इनो टाकायची आहे. इनो किंवा तुम्ही बेकिंग सोडा टाकू शकता. तर मी इथे इनो टाकलेली आहे, 1 इनो टाकलेली आहे. आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करताना लक्षात ठेवा एकाच बाजूने फिरवायचं. बघू शकता या प्रकारे एकाच बाजूने फिरवायचं. आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हा बेटर या इडलीच्या साच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे या इडलीच्या प्लेटमध्ये टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही या प्रकारे. मी इथे थोडंच टाकलेली आहे. तुम्हाला जर असे छान मोठ्या करायच्या आहेत तर तुम्ही पूर्ण हा भरून टाकू शकता. मी इथे थोडा बाकी ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याच प्रकारे सर्व इडलीच्या प्लेट्समध्ये हा जो इडलीचा बेटर आहे तो टाकून आपल्याला या इडलीच्या कुकरमध्ये ठेवायचा आहे. आणि 4 प्लेट मी ठेवलेली आहे आणि हा शेवटचा म्हणजे 5वा प्लेट आहे, बघू शकता तुम्ही. आता मी हा पण ठेवत आहे इथे. आणि त्यानंतर आता यावरचं झाकण झाकून द्यायचं आहे आणि 15 मिनटं ठेवायचं आहे. तर मी 10 मिनटानंतर चेक करून घेत आहे. बघू शकता 10 मिनटं झालेली आणि 10 मिनटानंतर मी चेक करत आहे की ह्या शिजल्या की नाही. तर बघू शकता छान फुगलेल्या आहेत. आणि बघा चाकूला हा थोडंसं लागून येत आहे, म्हणजे बरोबर शिजलेल्या नाही. 5 मिनटं आणखीन ठेवूया, म्हणजे 5 मिनटांत हे छान अशा इडल्या शिजून जाणार. लवकरच शिजतात हे इडल्या. 5 मिनटानंतर बघूया. तर बघू शकता इडली छान अशा शिजलेल्या आहेत. आता आपण एकदा चेक करून घेऊया. तर बघू शकता चाकू सहज निघालेला आहे, म्हणजे इडल्या छान अशा शिजलेल्या आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. तर याच प्रकारे एक एक करून प्लेट्स आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि सावकाश काढून घ्यायचे आहेत, कारण हे खूप गरम असतात. तर बघू शकता 5ची प्लेट मी काढून घेतलेली आहेत. आणि मी ह्या इडल्या स्वतःहूनच लहान बनवलेली आहेत. जर तुम्हाला थोड्या मोठ्या बनवायच्या असतील तर बेटर आहे ना थोडं जास्त टाका. मी ते बेटर जो हा इडलीचा बेटर आहे कमी टाकलेली होती, म्हणून ह्या लहान झालेल्या आहेत. तर बघू शकता किती सहज निघल्या आणि तुटल्या पण नाही, अगदी परफेक्ट निघल्या. आणि बघा किती स्पंच झालेले आहेत. बघा स्पंच तुम्ही बघू शकता. मी ह्या लहान बनवलेली आहेत म्हणून तुम्हाला तेवढं ओळखू येत नसणार. आणि आता मी ह्या इडल्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि छान अशी डेकोरेट करत आहे. आज रिपब्लिक डे आहे म्हणून मी रिपब्लिक डे स्पेशल तिरंग्याचा कलर मी इथे दिलेली आहे. तर बघू शकता आता मी तुम्हाला आणखीन एकदा तोडून दाखवते. बघू शकता किती स्पंच झालेले आहेत बघा.
किती स्पंजी झालेले आहेत आणि खूपच चविष्ट लागतात ह्या इडल्या आणि झटपट एका तासात बनून जातात. एका तासापेक्षाही कमी वेळात बनून जातात. तर तुम्ही पण एकदा तरी या प्रकारे ह्या रवा इडली नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.